पाहूया. पपई सगळे सोलून झाले का मग आपण भेटू. पहा आपली आता भाजी तयार आहे. आपण आता ती त्याची चव घेऊन पाहूया भाजीची कशी झाली ती. ती पहा मी वाटीमध्ये भाजी घेतले. आता त्याची मी चव घेऊन बघतो. खूप छान झाले. Audio Jungle. Audio Jungle. तर मंडळी आता आम्ही कच्च्या पपयाची तुम्हाला भाजी दाखवणार आहोत. तर ती कशी करतात ती आपण पाहूया. बघा मागचं पुढचं देठ काढून घेतलंय आणि ते आता वहिनी सोलत आहे. पण पपई चिरून झाल्यावरती तुम्हाला तो लगेच पाण्यात टाकायचा आहे, कारण त्याला चीक येतो म्हणून. कवळाच पपई घ्यायचा. आज आपण कच्च्या पपयाची भाजी दाखवणार आहोत. तर मंडळी नमस्कार. एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, तुम्ही पाहिलं असेलच, कच्च्या पपयाची भाजी. तर ती आपण कशी करतात ती आपण आता पाहू. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते सुद्धा लगेच पाहून घेऊ. हे बघा इथे पपई सोलायचं काम चालू आहे. अचानक सुचलेली रेसिपी आहे ही. आपण भेटूयात थोड्या वेळाने. हे पपई सगळे सोलून झाले का मग आपण भेटू. तर मंडळी आता आपण हा बघा हा मी सोलून घेतलाय. आधीचे पपई होते त्याच्या मी बारीक बारीक अशा फोडी केल्यात, एकदम मीडियम साईजमध्ये. या बघा. आणि या बिया काढल्यात त्यातल्या बारीक बारीक मणी. त्याला चीक असतो, तर ते तुम्ही चिरून वगैरे झालं का मग त्याला खोबरेल तेल लावा तुमच्या हाताला आणि मग ते धुवून निघेल. आणि पपई पाण्यातच ठेवा, कारण तो सगळा चीक, आणि 2-3 वेळेला ते पपई चिरलेला भाजीच्या वेळेला धुवून घ्या आणि मग तो वापरा. आता मी हा पपई चिरून घेतो. हे बघा त्याच्या बिया काढायच्यात आपल्याला. ह्या बघा या त्याच्या बिया आहेत, त्या काढायला लागतात. पपई हा थंडीच्या दिवसात खायला चांगला असतो. आणि पिकलेला पपई तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता, कारण त्यांनी ते कच्चा पपई हे बघा अशा फोडी करायच्यात. ग्लिसरिनचं काम करतं कच्चं पपई. पपईच्या आहे बघा बारीक फोडी अशा करायच्यात. त्या लगेच चिरल्यावर पाण्यात टाकायच्या. सेम टू सेम आपल्याला तो दुधीच वाटतो बघा. हे गेले तरी चालेल मला वाटतं. हां हे हो कोशी ठीक आहे त्याची.
ही भाजी मला माझ्या काकीने सांगितली होती, तिने केली होती भाजी. तर मी तिला म्हटलं बटाट्याची भाजी केली आहेस, तर म्हणाले नाही, खाऊन बघ कसली आहे ती. पपईची भाजी, कच्च्या पपईची भाजी. म्हटलं अरे वा, छान लागते. यासाठी आपल्याला लागेल एक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेला. तो आम्ही आता हे झालं का आम्ही तो चिरून घेतो आणि मग आपण डायरेक्ट स्वयंपाकघराजवळ आपण भेटू, आपल्या ओट्याजवळ. दे. पपई तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. अशी सुद्धा तुम्ही बिना शिजवता सुद्धा भाजी करू शकता, पण ते शिजायला जरा वेळ जाईल, म्हणून तो भाजी शिजवून घ्यायची. आपण भेटूया थोड्या वेळाने. इथे बघा मी पपई कच्चा आपला शिजायला ठेवलेला आहे. हा शिजल्यावर आपण भेटू. याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे. आपण आता भेटूया थोड्या वेळाने. तर मंडळी इथे कढईत मी 2 पळ्या तेल टाकलंय छोट्या. टाकू जरा. नाही. आणि त्यासाठी लागेल साहित्य आपल्याला. हे पहा, थेंब पडला ना. हे पहा, त्यासाठी आपल्याला लागेल टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा. इथून आता दिसायला प्रॉब्लेम होत असेल, उजेडच जाम दिसतोय. हा हे बघा, इथे 2, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता, जिरं राई असं घेतलंय. नाही, टाक जिरं राई. आता मी इथे फोडणी करतो जिरं राईची. बघा इथे आता जिरं राई टाकलंय फोडणीला. आता मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतो. मगाचं पाणी होतं ना ठेवलेलं, कढीपत्ता टाकलाय थोडासा बारीक करून, तो कुच करून. आणि लसूण पेस्ट टाकले, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा. आणि आता हे जे टोमॅटो आणि कांदा मी चिरला आहे तो मी टाकतो. जरा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा वेगळं दिसत असेल तर समजून घ्या थोडं. आता थोडीशी हळद, 1 चमचा साधा मसाला, कलरचा मसाला आणि 1 चमचा आपला घरचा मसाला. तुम्हाला भाजी कशी तिखट हवी असेल त्याप्रमाणे. आणि जर तुम्हाला मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही मिरचीवर सुद्धा करू शकता. भाजी ही छान लागते, भाजी करून पहा. आता हे मी ढवळून घेणार आहे. आणि आपल्याला पीठ पेरून भाजी करायची आहे तर आपल्याला त्यासाठी बेसन पीठ लागेल थोडंसं, 1-2 चमचे. कांदा चांगला लालसर आपण करून घेऊ.
कांदा जरा लालसर होऊ दे आपला. मग आपण त्याच्यामध्ये जे पपई आपले शिजवलेला आहे तो आपण टाकू. चाकून बघावी. मीठ नको, मीठ नको टाकलं ना. फोडणी करताना टाकू. आधी नको टाकलं ना. एवढा खाशी नाही टाकण्यासारखं. नको आपण एकदम कमी नाही टाकणार. मी आता याच्यामध्ये मीठ टाकत नाहीये, आपण नंतरच मीठ टाकणार आहोत. आता आपण पपई ह्याच्यामध्ये ॲड करूया. हा बघा इथे पपई आम्ही हे करून घेतलाय शिजवून. आज कलर लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, इकडे खाशी दिसत नाहीये. हे बघा पपई मी इकडे टाकलाय कढईमध्ये. हा बल्ब इथेच आहे ना. आपण आता ढवळून घेऊ चांगलं. हे पहा पपई टाकलेला दिसत असेल. बघा भाजी मस्तपैकी आपण ढवळून घेणार आहोत आता. ही पटकन झाली होणार आपली भाजी. कधी तुम्ही पपई हा शिजवून घ्या म्हणजे लगेच भाजी होईल. मी तर बराच वेळ लागतो पपई शिजायला, कधी पपई शिजवून घ्यायचा. आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. शिजताना मी मीठ टाकलं होतं थोडंसं, तरी पण आता मी भाजीला हे बघा हे आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करतो. साधारण 1 चमचा आपल्याला मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यात चवीनुसार. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यात टाकू शकता. ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ थोड्या वेळाने ॲड करतो. आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे ह्याला. जर तुम्ही कच्चा पपई जर डायरेक्ट फोडणीला टाकणार असाल धुवून तर त्यासाठी तुम्हाला पाणी ॲड करावं लागेल भाजीला. असं टाकू नका पाणी शिजवून. आम्हाला सुकी करायची होती म्हणून शिजून घेतलं. आणि नाही, आणि ही भाजी सुकीच करतात. थोडं जास्त वाटतं असं पीठ खेचून घेईल ना. मी आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये 2 चमचे पीठ टाकणार आहे. 2 किंवा 3 चमचे छोटे. हे पहा बस. म्हणजे आपली भाजी थोडीशी मिळून येणार. हे पपई छोटे 4 पपई होते. मला वाटतं मला थोडंसं पीठ टाकावं लागणार. साधारण 1 चमचा पीठ टाकलं मी. एकूण 4.5 चमचे पीठ टाकलं आहे. तुम्ही अंदाजे 1 वाटीचा पिठाचा अंदाज घ्या छोट्या. पण जी डाळीला वाटी घेतो त्या वाटीचा अंदाज घ्या. याच्यावर कोथिंबीर सुद्धा पेरून छान लागते. आणि ही भाजी
चपाती भाकरी घावन भात याच्याबरोबर सुद्धा छान लागते. अगदी थंडीच्या दिवसामध्ये हा पपई खावासा आहे. आपली भाजी आता रेडी आहे. आपण आता ती सर्विंग प्लेटमध्ये वाटीमध्ये घेऊया. आपण भेटू थोड्या वेळाने. ही पहा आपली आता भाजी तयार आहे. आपण आता ती त्याची चव घेऊन पाहूया भाजीची कशी झाली आहे ती. ती पहा मी वाटीमध्ये भाजी घेतले. आता त्याची मी चव घेऊन बघतो. खूप छान झाले आणि सेम टू सेम आपली बटाट्याची भाजी लागते तशीच लागते. ही पपईची भाजी ही पहा. मस्त झाले. तुम्ही सुद्धा करून पहा कच्च्या पपयाची भाजी. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.